जेजुरीपासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावर पांडेश्वर हे एक गाव आहे आणि पांडेश्वर गावात कऱ्हा नदीच्याच बाजूला हे एक प्राचीन मंदिर पाहायला मिळते। या मंदिराचं नाव आहे पांडेश्वर मंदिर। हे एक पुरातन मंदिर असून साधारण 11व्या ते 12व्या शतकात हे मंदिर बांधल्याचं समजतं। मुख्य मंदिराकडे जाण्यापूर्वी मला इथल्या वीरांच्या स्मरणार्थ बांधलेल्या शिळांबद्दल माहिती द्यायची आहे, ज्या महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरामध्ये अजूनही पाहायला मिळतात। तर मी जिथं बसलोय तिथं बाजूला 2 वीरगळी आहेत। तर वीरगळ म्हणजे काय, तर वीरगळ ही पूर्वी वीराच्या स्मरणार्थ बांधली जायची। दगडामध्ये वीरगळ बांधली जायची आणि त्याला वेगवेगळे टप्पे असायचे की वीराचं मरण कोणत्या कारणामुळे झालं, वीराला अप्सरा घेऊन चाललेत आणि शेवटी तो शंकराला स्वाधीन होतो, अशा प्रकारच्या वीरगळी पूर्वी दगडामध्ये बांधल्या जायच्या। ही जर वीरगळ पाहिली तर या वीरगळीमध्ये 4 टप्पे आपल्याला पाहायला मिळतात। जर खालचा टप्पा पाहिला तर याच्यामध्ये गुरांना वाचवण्यासाठी ह्या वीराचं मरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। ह्या वरच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तो लढताना दिसतोय, या बैलांसाठी किंवा गुरांसाठी तो लढलेला आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अप्सरा या वीराला घेऊन जायला आलेत आणि चौथ्या टप्प्यामध्ये वीर हा शिवाला स्वाधीन झालाय कारण तो स्वर्गात गेला असं म्हणू शकतो। आणि वरती सगळ्यात कलश पाहायला मिळतो आणि काही वीरगळींमध्ये चंद्र आणि सूर्य असेही पाहायला मिळतात, जे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत त्या वीराचं स्मरण राहील। महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेराय मंदिरापासून साधारण 10 ते 12 किलोमीटरवर नाझरे मार्गे पांडेश्वरला पोहोचता येतं। कऱ्हा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिरासमोर एक मनोरा आणि नंदी मंडप पाहायला मिळतो। हा मनोरा 18व्या शतकात बांधला गेला असावा। विटा, माती आणि चुनखडीचा वापर करून बांधलेला हा मनोरा पाहण्यासारखा आहे। याच्यामध्ये वर जाण्यासाठी स्पायरल किंवा वळणदार पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्याचा वापर पूर्वी दूरपर्यंत पाहता यावं यासाठी केला गेला असावा। समोर नंदी मंडप आहे। या मंदिरावर खूप सुंदर कोरीव काम केलेलं असून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असलेले द्वारपाल आपले लक्ष वेधून घेतात। हे मंदिर चालुक्य शैलीत बांधले गेले असून स्थानिक लोकांच्या मते 5 पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी आल्यावर त्यांनी एकाच रात्री हे मंदिर बांधले होते। मंदिराचे जुने गर्भगृह पडझडीमुळे नंतर बांधल्यासारखे वाटते। इथे गर्भगृहात खूप सुंदर आणि भव्य शिवपिंड पाहायला मिळते, तीही चौतऱ्यावर प्रस्थापित अशी। मला इथे मंदिराचे पुजारी भेटले, त्यांनी दिलेली ही माहिती। नमस्कार, मी पांडेश्वर देवस्थानचे पुजारी दीपक सुरेश दळवी गुरव। ज्यावेळेस पांडव अज्ञातवासाला आलते त्यावेळेस ह्या गावी आलते, तर त्यांना 5 पांडवांना त्यांच्या वडिलांचं पंडुराजाचं श्राद्ध घालायचं होतं। त्याच्यामुळं श्राद्ध घालायला पाणी इथं कुठं नव्हतं, म्हणून गराडेपाशी एक चतुर्मुखाचं गाव आहे। त्या चतुर्मुखावर ब्रह्मऋषी तपाला बसले ते, तर त्या पांडवांना सांगितले की तुम्ही तिथं जावा आणि तुम्हाला ते पाण्याची व्यवस्था करून देते। तर सगळे 5 पांडव तिथं गेले। बराच वेळ ब्रह्मदेव तपाला बसले, त्यानंतर त्यांना निद्रा आली। विचारलं बाबा काय काम आहे असं तसं, तर ते म्हणले आम्हाला पंडुराजाचं आमच्या वडिलांचं श्राद्ध घालायचं आहे, त्याच्यामुळं आम्हाला पाण्याची जास्त आवश्यकता आहे। तर त्यांनी एक असा गडवा नेलता, मग ब्रह्मदेवाने तो गडवा भरून दिला। नंतर 5 पांडव तिथून उठले, ते म्हणले तुमचं काय कार्यभाग आहे, जिथं तुम्हाला जायचे, जिथं श्राद्ध घालायचे त्या गावी जावा आणि तुमचा कार्यभाग सगळा साधून घ्या। मग तिथून 5 पांडव असे सरळ निघाले की भीमाच्या हाताने अंगठ्याने कऱ्हाला वाढला, जो गडवा जे भरून दिलता, तर त्याची ही नदी तयार झाली कऱ्हा। तिथून पुढं आले की एक खळद नावाचं गाव लागतं, तर त्या नदीचा प्रवाह सगळा त्या खळद गावापर्यंत आला, जी खळखळ पाणी व्हायला लागलं। तिथं मग त्यांनी बेल अक्षदा तांदूळ टाकले, तिथं एक शिवलिंग तयार केलं आणि नंतर त्या गावाचं नाव खळद असं पडलं। तिथून पुढं आले की बेलसर नावाचं गाव लागतं याच नदीच्या काठावर, तिथे त्याचं पांडवांचा बेल संपला, नुसतं अक्षदा टाकलं, शिवलिंग तयार केलं, बेल संपल्यामुळं त्या गावाचं नाव बेलसर पडलं। तिथून पुढं सरळ पुढं आले की नाझर गाव लागतं, मल्हार सागर जलाशय बघा नाझऱ्याचं, तर त्या असं नागमोडी वळण केले नाझरेचं, त्याच्यामुळे त्या गावाचं नाव पडलं नाझरे। तिथून ते शिवलिंग तयार झालं, नागेश्वराचं मंदिर स्थापन झालं। तिथून पुढं आले की सरळ मग 4 पांडव पुढं आले आणि एक अर्जुन मागं राहिला। तर नकुळांनी विचारलं भीमाला, युधिष्ठिरांना की बाबा अर्जुन कुठे आहेत, तर ते म्हणले जवळ आल्यात, म्हणून जवळ आल्यामुळं त्या गावाचं नाव जवळ अर्जुन पडलं। ह्या नदीच्या पलीकडे जे गाव आहे ते जवळ अर्जुन नावाचं गाव। मग तिथून इथं आले, भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीने हे भव्य दिव्य शिवलिंग शिवसनावर
हे जवळजवळ आपल्याला भारतात तरी कुठे दिसायला मिळत नाही. असं शिवलिंग त्यांनी स्थापन केलं आणि नंतर पंडूराजेचं गणेश गायाने श्राद्ध इथं घातलं. त्या दिवसापासून अशी आख्यायिका की बाबा जे आपण त्र्यंबकेश्वर, निरानरसिंगपूर तिथं जाऊन जे आपण विधी करतो, नारायण नागबळी, कालसर्प, नक्षत्र शांती, पितृदोष, ते इथं नदी उत्तर वाहिनी असल्यामुळं ह्या करेच्या काठावर हा विधी इथं आजपर्यंत चालू आहे. म्हणजे दर महिन्याच्या आमुषा, प्रदोष ह्याला इथं ब्राह्मण लोक येऊन ते विधी करून जातात. मंदिराच्या डाव्या बाजूला नदीला लागून तटबंदी आहे आणि इथे भिंतीवर देवदेवतांची शिल्पे आणि चित्र कोरलेली दिसून येतात. या भिंती साक्ष आहेत 200 ते 250 वर्षांपूर्वीच्या कलाकृतींच्या. या भिंतीवर पूर्वी इतिहास कोरला जात होता आणि आज स्वतःची नावे. खरंच आपण कुठे चाललो आहोत? इतिहास जपणं जबाबदारीचं काम आहे आणि हे वैभव सर्वांनी जपलं पाहिजे. या मंदिर परिसरात आपल्याला आणखी काही छोटी मंदिरे पाहायला मिळतात. गणेश मंदिर, कुंती मंदिर आणि तसेच इथे सहदेव, भीम, युधिष्ठिर यांची ही मंदिरे पाहायला मिळतात. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.